या महिन्याचा जो लाभ आहे DBT आहे ते 26च्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26च्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। राज्यातील 2,52,00,000 बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 25 ऑगस्ट आज वार सोमवार आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे। त्याचप्रमाणे उद्या आणि परवा दिवशी हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता जमा करण्यासाठी DBTचं बटन दाबण्यात आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या DBTवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत। तर बघा, लाडकी बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार करण्यासाठी आज सकाळी DBTचं बटन दाबण्यात आलेलं आहे। म्हणजेच काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्टी होते, त्यामुळे काल तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सोडण्यात आलेला नव्हता। परंतु आज सोमवार आहे, तर आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहे। त्यामुळे आज सोमवार, उद्या मंगळवार आणि परवा दिवशी बुधवार या 3 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। एकंदरीत 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार आहे। तर आज 12 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज 25 ऑगस्ट रोजी 3 टप्प्यांमध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा विस्तार होईल। त्यानंतर आज दुपारी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसरा टप्पा विस्तार होईल आणि आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हा तिसरा टप्पा विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज 25 ऑगस्ट रोजी 3 टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। त्याचप्रमाणे उद्या 26 ऑगस्ट रोजी 3 टप्प्यांमध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी 27 ऑगस्ट रोजी 3 टप्प्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे 3 दिवसांमध्ये प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे, तर या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत। म्हणजेच 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता कोणत्या ना कोणत्या सणाच्या मुहूर्तावरती सुद्धा विस्तार होत असतो। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रक्षाबंधनच्या अगोदर जुलै हप्ता सोडण्यात आलेला होता, त्यानंतर महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला होता। त्यासोबतच होळी सण असेल, धुलीवंदन सण असेल, तर या सणानिमित्त सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये विस्तार करण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे मागच्या वर्षी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून 3,000 रुपये सुद्धा देण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे यावर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। त्याची सुरुवात आजपासून करण्यात सुद्धा येणार आहेत। आज दुपारी 12 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा
होणार आहे। परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाही, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आधार कार्डची जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस एका वेळेला फक्त 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा होतच असं तुम्हाला सुद्धा माहिती असेल। जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, जून असेल, तर या सर्व हप्त्यांचे पैसे त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे ऑगस्ट हप्त्याचे पैसे या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार होते, तर त्याची सुरुवात आज दुपारी 12 वाजल्यापासून करण्यात सुद्धा येणार आहे। त्या संदर्भात कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्याची 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती। तर या यादीनुसार आज 3 टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्यासाठी 36 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता। कालच हा निधी या बँकांकडे ट्रान्सफर सुद्धा झालेला होता, परंतु काल बँकांना सुट्टी होती, त्यामुळे काल बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करण्यात आलेले नव्हते। परंतु आज सकाळपासून सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे निधी वितरणाची सुरुवात आज दुपारी 12 वाजल्यापासून करण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। सर्व लाडक्या बहिणीने या 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। त्यासोबत कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर होईल, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींनी ऑगस्ट हप्त्याची वाट पाहू नये या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जुलैचा हप्ता सोडण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींची तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्यावेळी जुलै हप्ता सोडण्यात आलेला आहे त्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींची तपासणी करून त्यांच्या खात्यामध्ये जुलै हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे या ऑगस्ट हप्त्यासाठी कोणतीही पडताळणी होणार नाही, कोणतीही तपासणी सुद्धा होणार नाही। फक्त ज्या ज्या बहिणींना जुलै हप्ता आलेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर केला जाईल, परंतु ज्यांना जुलै हप्ता आलेला नसेल त्यांना ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार नाहीत, कारण त्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। त्या लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला नियमांमध्ये बसत नाही, त्या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये येणार आहेत की नाही याविषयी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, सर्व मिळून किती पैसे येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। ही माहिती पाहून घेऊयात। त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणीनं आज कोणाला पैसे येणार, बघा, ज्या ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, बँक खात्याची KYC केलेली असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डची DBT प्रोसेस सुरू असेल, अशाच बहिणींना ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असतील, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, ज्या बहिणी सरकारी पेन्शनधारक नसतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत ज्या बहिणी नियमांचं पालन करत असतील अशा बहिणींना सुद्धा पैसे येणार आहे। परंतु सर्व मिळून किती पैसे
येणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं सध्याच्या स्थितीला फक्त ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार आहेत, परंतु ज्या बहिणींना जुलै हप्त्याचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना जुलै हप्त्याचे पैसे आणि ऑगस्ट हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या विस्तांतर सुद्धा होणार आहे आणि त्यासोबत मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का। बघा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पुढील हप्ते येत चाललेले आहेत, परंतु मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। काही लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत। त्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार नोंदवायची आहे। त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत, परंतु ही तक्रार कुठे नोंदवायची, कशी नोंदवायची आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे लाडकी बहिणीनं 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा लाडकी बहिणीनं आता तुम्हाला काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या, त्या महत्त्वाच्या अपडेट सांगितलेले आहेत। तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता तुमचा भरपूर वेळ घेणार नाही, थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणीनं आज 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, सोबतच 12 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर होईल आणि या 12 बँकेमध्येच पैसे सुद्धा येणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचं बँक खातं या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असायला पाहिजे, तरच त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। तर या 12 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना गणेशोत्सवानिमित्त 5 गिफ्ट वितरण सुद्धा करण्यात येणार आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तरच तुम्हाला या 5 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर हे 5 गिफ्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। त्यासोबत या 5 गिफ्टांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 5 गिफ्ट मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं 5 गिफ्टांपैकी पहिलं गिफ्ट म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये अनुदान प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींना या पहिल्या गिफ्टाचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे। त्यानंतर 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला 1 रुपया भरून मोफत 30 भांडे वाटप विस्तांतर सुद्धा होणार आहे। ज्यांना ज्यांना भांड्यांची गरज असेल तर त्यांनी अर्ज करायचा आहे। त्यांना 1 रुपयामध्ये 35 भांड्यांचा आणि 36 भांड्यांचा मोफत संच सुद्धा वाटप होणार आहे। बघा दुसरं गिफ्ट सुद्धा फायदेशीर आहे। त्यासोबतच तिसरं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना पिठाची गिरणी देण्यात येणार आहे। ज्यांना पिठाची गिरणी पाहिजे असेल तर त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत चौथं गिफ्ट म्हणजे पापड व्यवसाय, मसाला व्यवसाय, लोणचे व्यवसाय अशा व्यवसायांसाठी बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या प्रधानमंत्री योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत। बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना 5 गिफ्टांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने घ्यायचं आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण सर्व माहिती पाहिलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो पुणे शहर, मुंबई शहर, नागपूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ, परभणी, बीड, त्यासोबतच हिंगोली असेल, जालना असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा असेल। बघा या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील, कारण या 12 जिल्ह्यांमध्ये जुलै हप्त्याचे पैसे सर्वात अगोदर आलेले होते। त्यामुळे ऑगस्ट हप्त्याचे पैसे सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत आणि सर्व बँकेमध्ये पैसे येतील। फक्त ज्या बँकांना डीबीटी नसेल अशा बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळणार आहे। म्हणजेच 31 ऑगस्टच्या अगोदर हप्ता मिळेल।